पक्षाची ध्येय धोरणं शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाण्यासाठी या देशातलं पुरोगमित्व, या देशातलं महाराष्ट्रातलं पुरोगमित्व आणि या देशात संविधानाविरुद्ध घेतली जाणारी भूमिका याच्या विरुद्ध ठामपणाने उभं राहण्यासाठी या देशातली वाढती लोकशाही होणारं अतिक्रमण, वाढणारी हुकुमशाही, संसदीय लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या प्रथा ज्या सुरू झाल्या आहेत, साधा विरोधी पक्ष नेताही देत नाही महाराष्ट्र विधानसभेमध्ये, पक्षाची भूमिका काय असावी आणि ती समाजासमोर घेऊन जाण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. इथला बोकाळलेला भ्रष्टाचार, महिलांचा अत्याचार, भिकेला लागलेलं राज्यव्यवस्था, हे सगळं जनतेसमोर घेऊन जाण्याचं काम प्रवक्त्याला करावं लागतं. माननीय पवार साहेबांनी, सुप्रियाताईंनी अत्यंत विश्वासाने ही जबाबदारी माझ्यावर दिली आहे. मला वाटतं 30-35 वर्ष ऑफिशियल नाही पण अनऑफिशियली मी ही जबाबदारी पार पाडतच होतो. आता मात्र साहेबांनी शिक्का मारून अधिकृत केली आहे. सर, जन सुरक्षा कानून आज विधेयक लाने का प्रयास लाया जाएगा, आप क्यों विरोध करें सर, किन मुद्दों पर? नहीं, ऐसा है कि हमको कुछ बातें उसमें खटकती है. जैसे लेफ्ट, ये कोई माने या ना माने पर लेफ्ट नाम की एक आइडियोलॉजी इस भारत में है. जैसे राइट नाम की एक आइडियोलॉजी है वैसे लेफ्ट नाम की एक आइडियोलॉजी है. लेफ्ट सेंटर की एक म्हणजे लेफ्ट सेंटर ऑफ द लेफ्ट की एक आइडियोलॉजी है. ये आइडियोलॉजीज काम करती है, भले ही अपना उनसे नहीं जमता हो, हमारे विचार तुमसे दूर हो, हम राइट विचार से दूर है, लेकिन अपने अपने विचार है, अपने अपने ख्याल है, उसको आगे लेके जाने की कोशिश लोग करते हैं. और सिर्फ तुमको पसंद नहीं इसलिए उनको अतिरेकी कह देना और उनको सलाखों के पीछे डालना, ये बराबर नहीं. इसके अलावा गायकवाड़ मामले में कैंटीन पर तो कार्रवाई होगी लेकिन विधायक पर अब तक एफआईआर तक नहीं होगा भी नहीं. क्या आपको उम्मीद है ये सरकार होते हुए, अरे जो मर्डर करता है उसको इन लोग नहीं पकड़ते हैं, क्यों? सिर्फ उनका कार्यकर्ता है. अरे इनके कार्यकर्ता अभी जान भी ले ले तो पुलिस कुछ नहीं करे. देखो ऐसा है, सर विपक्ष और पक्ष दोनों ने इसका खंडन किया है लेकिन एक्शन होते हुए दिख नहीं रहे. तो क्या करें हम? अभी जब लोग ये बोलते हैं कि मीरा भाईंदर में हमने कुछ नहीं किया, सरकार ने, पुलिस ने पकड़ लिया. अरे पुलिस क्या अपने आप कार्रवाई करती है? तो फिर सस्पेंड क्यों नहीं किया? जिन्होंने किया उनको घर क्यों नहीं भेजा? करोगे तुम, फोन लगाओगे तुम और बाद में छुप जाओगे आंख पे आने के बाद. ये समझता नहीं क्या हमारे जैसे लोग जो 35-35, 40-40 साल सत्ता की गलियारों में रहे हैं, उनको समझता नहीं है क्या चालू है. सर, इसके अलावा संजय राउत ने कहा है कि इंडिया ब्लॉक की जरूरत बीएमसी चुनाव के लिए नहीं है, जनता चाहती कि हम और एमएनए साथ में, मतलब आप और कांग्रेस की कोई जगह नहीं है. वैसे संजय राउत बोलेंगे, हम भी बोलेंगे, आखिर में वरिष्ठ स्तर पे कुछ ना कुछ बैठक होगी. मेरी उम्मीद है, मुझे लगता है कि ये गुरूर हम लड़ेंगे. मैं आज भी सभी को कहता हूं, दुश्मन बहुत बड़ा है, हमारा बैर उससे है वैचारिक. जब दूसरा महायुद्ध शुरू हुआ, अब जर्मनी जब हिटलर के नेतृत्व में आगे बढ़ रहा था, तब स्टालिन, रूजवेल्ट और चर्चिल, जो एक दूसरे का चेहरा भी नहीं देखते थे, उन्होंने ये सोचा कि पहले फैसिज्म को खत्म किया जाए और इसलिए तीनों एक. दुनिया में इससे बड़ा कोई आदर्श हो ही नहीं सकता है. तो राउत साहब कहेंगे, कहते रहेंगे. और कॉन्फिडेंस में बीटी? मैं ये नहीं बोलूँगा, लेकिन साथ साथ अगर चलेंगे तो फायदा होगा. नुकसान होगा तो बम्बई का होगा, नुकसान होगा तो महाराष्ट्र का होगा, और फिर उंगलियां अपने पे उठती है
कि तुम लोग एक नहीं आए। तो शाहपुर के स्कूल की एक घिनौनी घटना सामने आई है। बच्चियों को पीरियड्स आए हैं क्या ये चेक करने के लिए कपड़े उनके उतरवा गए और वॉशरूम में ब्लड स्टेन्स पाए गए, इसलिए ये चेकिंग हुआ। सरकार की तरफ से क्या बोल- 150 लड़की इनिशिएट हुई है। किया गया। अरे क्या क्या बोलेंगे, मुझे एक लड़की है, यानी ये क्या है, क्या क्या इसके ऊपर क्या क्या बोलूं मैं? कितनी शर्मनाक बात है। ये कौन पागल है साला पकड़ के, मैं तो ये बोलता नहीं हूँ, लेकिन उसको पकड़ के रास्ते में मारो माँ बाप ने मिल के। अरे लड़कियों की कोई इज्जत है कि नहीं है? आज मेरी लड़की है, कल आपकी लड़की हो सकती, कल इसकी लड़की हो सकती है। अरे यार मेरी लड़की है, वो लड़की अभी मेरी ही है ना। बेशरम साले, क्या बोले यार। सर, आज जनसुरक्षा विधेयक कदाचित सभागृहामध्ये मराठी राहिलेलं आहे. जनसुरक्षा विधेयक कदाचित आज सभागृहात अजून तरी काही दिसत नाही आहे आणि काही गोष्टींवरती आमचे मतभेद आहे, पण मी सरकारचे त्या बाबतीत काही गोष्टींमध्ये त्यांची भूमिका बदलली हेही मान्य करतो. जसं ते अर्बन नक्सल बोलत होते, अर्बन नक्सल हा शब्द त्या विधेयकातनं काढण्यात आलेला आहे. आता ते विधेयक त्यांनी लेफ्ट एक्स्ट्रीमिस्टपर्यंत ठेवलं आहे. पण माझं असं मत आहे की विचारसरणी नावाची एक विचारसरणी आज नाही तर या जगामध्ये अनेक वर्षांपासून, अनेक शतकांपासून आहे. म्हणजे जेव्हा पहिलं पुस्तक लिहिलं गेलं दास कॅपिटल, फ्रेडरिक एंजल्स आणि कार्ल मार्क्सतर्फे, त्याच्यानंतर ही विचारसरणी जगामध्ये आली आणि तिचा जगामधल्या अनेक राष्ट्रांनी स्वीकार केला. तर ती जी लेफ्ट डावी विचारसरणी आहे तिला असं म्हणजे कोपऱ्यात धरून आम्हाला आवडत नाही म्हणून मारत राहायचं, बरोबर. परंतु आता अबू आझमी थोड्या वेळापूर्वी येऊन गेले होते. त्यांचं असं म्हणणं आहे की मुळात या कायद्याचीच गरज नाही, कारण इतर कायदे आपल्या देशामध्ये आहेत. असं आहे की आपल्या देशामध्ये असे खतरनाक कायदे आहेत की अनेक जण या कायद्याचे बळी 5-5 वर्ष जेलमध्ये सडत आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं की मुक्त जीवन जगणे हा मानवाचा अधिकार आहे. आपण संविधानाची दररोज पायमल्ली करतो आहोत. कसलं संविधान, कसले बाबासाहेब आंबेडकर? बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अपमान जेवढा करता येईल म्हणून तेवढा आपण सगळा करत असतो. बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं संविधानाच्या माध्यमातून की पॅरल बेल हा कुठल्याही कायद्याचा अधिकार आहे. जोपर्यंत तो गिल्टी नाही आहे, जोपर्यंत तो गुन्हेगार म्हणून सिद्ध होत नाही तोपर्यंत गुन्हेगारच नाही. अशा माणसांना तुम्ही 5-5 वर्ष जेलमध्ये सडवता, त्याला काय म्हणायचं? हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचाच अपमान आहे. सर, शहापूरमध्ये एक दुर्दैवी प्रकार पुढे येतोय. मराठीत एक दुर्दैवी प्रकार पुढे आले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी वर्गात म्हणजे त्या मुख्य जर ती बाई असेल, जर स्त्री असेल तर मला त्या स्त्रीचे म्हणजे काय बोलावं यार. म्हणजे काय मी बोलूही शकत नाही की त्या पोरींबरोबर असं वागणं कुठल्या आईला शोभेल यार. ती आई आहे ना मुख्याध्यापिका, तिलाही मुलगी असेल ना. त्यांचे कपडे काढून त्यांची तपासणी होईल. धाराशिवमधल्या काल एका शाळेमध्ये आधी शालेय पोषण आहारामध्ये जो बार दिला जातो, म्हणजे एक प्रकारची चिक्की दिली जाते, त्याच्यामध्ये अळी आढळली होती. त्यानंतर इतर शाळांची तपासणी केली तर 5 शाळांमध्ये चिक्कीमध्ये अशा पद्धतीच्या अळ्या आढळल्या. अहो तुमच्या चिक्क्या देताना त्याच्यात होणारा भ्रष्टाचारामध्ये तुम्हाला उंदीर सापडतील, उंदराच्या लेंड्या सापडतील, तुम्हाला झुरळ सापडतील, त्याच्यात तुम्हाला किडे सापडतील. पैसेच खायचे म्हटल्यावर लोकांना किडेही खावे लागतात. नागपुराला सिंदूर नाव दिलंय, एकीकडे पहलगाममधील आतंकवादी आहेत त्यांना पकडलं नाही, मात्र कुठेतरी गव्हर्नमेंट त्यांचं प्रोपगंडा सेट करते का सिंदूरच्या नावाने कुठेतरी? असं आहे की आत्तापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की कुठलीही अतिरेकी घटना घडली की त्याच्यातनं राजकीय फायदा कसा घ्यायचा ह्याच्या मागे लागलेलो असतो. म्हणजे खास करून हे सरकार, सत्ताधारी सरकार जे आहे ते त्याच्या मागेच लागलेलं असतं. मेले किती, गेले किती, ते आले कसे, चर्चा करायची नाही. ते आहेत कुठे, चर्चा करायची नाही.
पण मात्र मतं मिळवण्यासाठी आम्ही त्यांचा प्रपोगंडा काढला. सरकारच्या तिजोरीवर ते तुमचं अपयश आहे, तुमच्या इंटेलिजन्सचं अपयश होतं. त्याच्यावर चर्चा नाही करायची. त्याच्यावर चर्चा केली तर तुम्ही देशविरोधी आहात, तुम्ही देशद्रोही आहात. प्रश्न नाही विचारायचे, प्रश्न विचारले तर तुम्ही देशद्रोही आहात. सर, बार अँड रेस्टॉरंटमध्ये जे 5% 10% वॅट केलाय, उत्पादन शुल्कात वाढ केली, सगळे महाराष्ट्रभरामध्ये आंदोलन करतात बार रेस्टॉरंट, काय सांगतात? मी तर काय बिहारमध्ये जात नाही, मी दारू पित नाही, त्यामुळे याच्यावर काय 5% वाढले का 10% वाढले मला माहीत नाही. मी आता माझ्या मित्रांना थोड्या वेळाने फोन करून विचारतो काय झालंय का. संजय राऊतांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने स्टेटमेंट केलंय की जनतेचा दबाव आहे, 2 ठाकरे बंधूंनी एकत्र लढावं. महाविकास आघाडी हे बघा, मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मतमतांतरं असू शकतात. काही विषयांवरती माझे त्यांचे मतभेद होतील, असतील, होते. पण जेव्हा 2 घरं एकत्र येत आहेत, 2 रस्त्यावर चालणारे 2 भाऊ एकत्र येत आहेत, माझे त्यांचे संबंध काही घरचे नाही आहेत. मी त्यांच्याकडे कधी पोहे खायला गेलेलो नाही आहे. मी एवढा मोठा आहे माणूसही नाही की त्यांच्याशी जाऊन राजकीय चर्चा करीन. पण जर दोघं भाऊ एकत्र असतील तर माझ्यासारख्या माणुसकी धर्म पाळणाऱ्या माणसाला नक्कीच, कुटुंबवत्सल माणसाला नक्कीच आनंद होईल. आनंद असला पाहिजे. मी राजकीय बोलत नाही आहे, मी कुटुंबवत्सल माणूस आहे. 2 रस्त्यावर चालणारे 2 भाऊ एकाच रस्त्यावर चालणार असतील हातात हात धरून तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे की खरी शिवसेना ही शिंदेची आहे आणि खरी राष्ट्रवादी अजित पवारांची आहे. राहुल नार्वेकरांनी मला वाटतं देवेंद्र फडणवीसजी हे निष्णात वकील आहेत. त्यांचं वकिली ज्ञान चांगलं आहे. सुप्रीम कोर्टाने याचिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजित पवारांनी काढला आहे त्याला एक खाली लिहायला सांगितलेलं आहे की द मॅटर इज सबज्युडाइज्ड, म्हणजे सदरचं प्रकरण हे न्याय प्रविष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या पहिल्या सगळ्या जाहिरातीत, त्यांच्या पक्षाच्या जाहिरातीत, त्यांच्या निवडणुकीच्या साहित्यामध्ये त्यांना लिहावंच लागतं की प्रकरण न्याय प्रविष्ट आहे, अंतिम निर्णय येईपर्यंत जे काय आहे ते. त्यामुळे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी असं बोलणं म्हणजे आपण सर्वोच्च न्यायालयाच्या वरती जातो आहोत का, हा प्रश्न निर्माण होतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.